काशी विद्वानांचं माहेरघर. कुठे एक गोकुळ नावाचं गाव आहे, तिथे कोणत्या गवळ्याच्या पोटी भगवंताचा अवतार झाला. काशीमध्ये चर्चा सुरू झाली. चर्चा सुरू झाल्यानंतर विद्वान एकत्र आले. विद्वत सभा, धर्मसभा बोलवली गेली. धर्मसभेमध्ये सगळे विद्वान बसले. सगळे पंडित आहेत, शास्त्राचे वेदवेत्ते आहेत, वेदमूर्ती आहेत, धर्मशास्त्राचे ज्ञाते आहेत, सगळे बसले. आणि खल सुरू झाला, विचार सुरू झाला. कुठलं गोकुळ? भगवान अवताराला आले असं म्हणतात, कुणाच्या पोटी आले? सगळे वैदिक चर्चा करतात, कुणाच्या पोटी भगवान आले? अरे एका गोपाळाच्या पोटी. गायी सांभाळणारा माणूस, दूध काढणारा माणूस, शेण काढी करणारा माणूस, आणि त्याच्या पोटी भगवान आले, परमात्मा आले, असं कसं होईल? त्याच्या पोटी कसे जातील? आमची पोटं काय ओस पडली होती काय? आम्ही वैदिक आहोत, आम्ही धर्मज्ञ आहोत, आम्ही आचरणशील आहोत. आमच्या पोटी न येता कोणत्या गवळ्याच्या पोटी, त्या नंदबाबाच्या पोटी भगवान गेले, परमात्मा गेला? काहीतरी चालतं, काहीतरी अफवा उठतात, हे बरं नाही. भगवान असे कुणाच्याही पोटी जाणार नाहीत. मग याचा शहानिशा झाली पाहिजे. जे जे म्हणतात माझ्या पोटी परमात्मा आला, त्यांना जाऊन हे सांगितलं पाहिजे की असा खोटा प्रचार करायचा नाही भगवंताचा, असं नाही करायचं. सांगायचं ठरलं. सगळ्या विद्वानांनी काही रक्कम गोळा केली. आपल्यातला जो वृद्ध पंडित, जो कोणी त्यातल्या त्या धर्मज्ञांमधला जो धर्मज्ञ होता, त्याची निवड केली आणि त्याला काही पैसे देऊन सांगितलं, तुम्ही त्या गोकुळाचा शोध घ्या, तिथं जा. आणि तिथं जाऊन जो कोणी तो भगवान म्हणून, परमात्मा जन्माला आला म्हणून ज्या मुलाचा उदो उदो चाललाय, तो ज्याच्या पोटी आला त्या गोवळ्याचा उदो उदो चाललाय, तिथं जाऊन त्यांना तंबी द्या. तुम्ही धर्मपंडित आहात, तुमचा शब्द कोणी नाकारणार नाही, तुम्ही काशीतले आहात. त्यांनी सांगितलं ठीक आहे. त्याला काही पैसे दिले. तो मजल दरमजल करत गोकुळामध्ये आला. कुणाच्या पोटी भगवान आलेत? आता गोकुळातल्या लोकांना काय, भगवान भगवानच होते, त्यांना ज्ञातच होतं हा परमात्मा आहे. त्यांनी सांगितलं यांच्या घरी, नंदबाबाच्या घरी. तो काशीचा विद्वान ब्राह्मण नंदबाबाच्या अंगणामध्ये गेला. नंदबाबांनी अत्यंत प्रेमानं त्यांचं स्वागत केलं. या, कुठून आला आपण? त्यांनी सांगितलं काशीहून आलो. नंदबाबांनी हात जोडले. भाग्य माझं थोर, माझ्या घरी मुलगा जन्माला आला आणि त्याला आशीर्वाद द्यायला साक्षात विश्वनाथाने आपला भक्त पाठवावा, केवढं भाग्य थोर माझं. या या. त्यांना वर बोलवलं, पायावर पाणी घातलं, त्यांचे हातपाय पुसले, त्यांना आसनावरती बसवलं, अर्घ्यपाद्यादिक झालं. नंदबाबा खाली बसलेले, तो विद्वान वर बसलेला आहे. नंदबाबा सांगतात, काय आनंद आहे म्हणून सांगू. तुमच्यासारख्या विद्वानांची पावलं आमच्या घराला लागली, पावन झालो आम्ही. काशीहून आपण आलो म्हणता, विश्वेश्वरांनी काय आमच्या करता निरोप दिला असेल सांगा. आपण जर सहज आला असाल तर ही मी विश्वनाथाची आमच्यावर सहज झालेली कृपा समजतो. पण आपण आलात, खूप आनंद वाटला. खूप लांबून आपण आलात. आपल्या अन्न पाण्याची काही व्यवस्था मला केली पाहिजे. गावातल्या लोकांनाही सांगतो, आपल्यासारख्यांचं दर्शन झालं तर आमच्या गावातल्या लोकांनाही विश्वनाथाचं दर्शन झाल्याचं समाधान मिळेल. आमच्या गावातल्या लोकांना काही चार उपदेशाचे बोल ऐकवा. तुमच्या प्रवचनाने, तुमच्या सांगण्याने आमचं जीवन कृतार्थ होईल. काही सांगतो. त्यांनी सांगितलं ठीक आहे, तुम्ही सांगा, ते काय व्हायचं ते होईल नंतर. पण तुमच्या पोटी परमात्मा आला असं तुम्ही सांगता, कोण समजता? तो म्हणाला, अहो मी कोणी स्वतःला समजत नाही. माझ्या पोटी परमात्मा आलाय सगळे म्हणतात, भगवान आले सगळेच म्हणतात, मी एकटा म्हणत नाही. नंदबाबांनी सांगितलं, मला तुम्ही सांगा, आपल्या पोटी आलेलं लहान मूल कृष्ण नाही असं कोणत्या आईला वाटत नाही, कोणत्या बापाला वाटत नाही हो? कोणाला वाटत नाही. ते कसंही जरी असलं, काळं सावळं असेल, गोरं पान असेल, देखणं असेल, देखणं नसेल, पण आई बापाला वाटत राहतं की नाही, माझ्या पोटी कान्होबा आला.
अरे तिचं प्रेम आहे, वात्सल्य आहे आईबापाचं. आम्हाला वाटलं, प्रत्यक्ष देव वाटले आम्हाला, आमची भावना आहे, आमचं वात्सल्य आहे. नाही नाही, असं खोटं नाटं सांगायचं नाही. परमात्मा असे कुणाच्याही पोटी येत नाही. काय तुम्हाला कळतं रे? कुठल्या शाळेमध्ये शिकला तुम्ही? कुठल्या गुरूंच्या चरणाचा आश्रय केला? वेदाची एखादी तरी ऋचा तुम्हाला म्हणता येते काय? आम्हाला काही येत नाही. गायी राखणारे आम्ही, काय येणार? मग असं खोटं बोलायचं नाही, खोटं नाटं सांगायचं नाही. नंद बाबा म्हणाले, ठीक आहे, नाही सांगत, काही माझं म्हणणं नाही. पण आपण आलात, एवढ्याच कारणाकरता आला असाल तरी ती माझ्यावरची कृपा समजतो मी. ह्याच्या पुढे असं म्हणणार नाही की माझ्या पोटी परमात्मा आले म्हणून. पण आपण आलात, बसा, मी गावातल्या लोकांना सांगतो, काही येतील लोक, थोडं प्रवचन काही करा आमच्या समोर. तोपर्यंत दुधाची वगैरे व्यवस्था करण्याकरता नंदबाबांनी यशोदामाईला सांगितलं. नंदबाबा घराबाहेर पडले आणि यशोदामाई त्यांच्या स्वयंपाक वगैरे मध्ये गुंतलेले आहेत आणि नंदबाबा आपले वडील घरी नाहीत. हे दोघेही आपले आईबाप कामात गुंतलेले आहेत असं बघून नुकते चालून उभे राहणारे, थोडं 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 बोलायला येणारे भगवान तिथं आले. रांगत 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 भगवान त्या पंडिताच्या खुर्चीजवळ आले. त्या खुर्चीला धरून उभे राहिले आणि भगवंतानी त्या पंडितालाच प्रश्न विचारला, तुम्ही कोण? लहान मूल विचारतं, लहान मूल विचारतं. निर्मळ अंतःकरणाचं असतं, निष्पाप असतं, निर्वैर असतं, त्याला काही माहीत नसतं. छक्के पंजे लहान मुलाला माहीत नाहीत, ते थोडं मोठं झाल्यावर सुचतं. तोपर्यंत लहान मूल, रांगणारं मूल, त्याला काय कळतं? नुकतं नुकतं बोलायला लागलेलं, त्यांना खरं खोटं हे सुद्धा कळत नसतं. हे बोलावं हे बोलू नये. लहान मूल कुणालाही काही विचारू शकतं, कुणासमोर काही बोलू शकतं. आमचे एक मित्र, त्यांच्या मित्राच्या लग्नाला आपल्या कडेवर आपलं लहान मूल घेऊन गेले. मित्राचं लग्न, गेले तिथं भेटायला गेले आणि मग त्यांनी कडेवरच्या मुलाला विचारलं, ओळखलं काकांना? आपल्याकडे नेहमी येतात. आता ते मुंडावळ्या बांधलेल्या, ते कपडे तसे, ते डोक्यावर ते काहीतरी पगडी वगैरे हे केलेलं, ते तशा अवतारामध्ये त्या मुलांनी ओळखलं नाही. अरे ओळखलंस काकांना? म्हटलं नाही ओळखलं. मग त्यांनी सांगितलं, अरे आपल्याकडे नेहमी नाही का येत, चहा घेतात, आपल्याकडे बसतात, गप्पा मारतात, तू लक्षात नाही आलं का? आणि मग मुलाला लक्षात आल्यावर मुलगा म्हणाला, हा, जे गेल्यावर गाढव गेलं म्हणतात तेच ना हे. अरे लहान मुलं कुठं काय बोलतील याचा काय बंध असणार आहे? त्यांना काय कळतं? निष्पाप असतात बिचारे. भगवान तिथं गेले रांगत, त्यांच्याच खुर्चीला धरून उभे राहिले. भगवंताने त्यांनाच विचारलं, कोण तुम्ही? कोण तुम्ही म्हणल्यानंतर तो जो विद्वान काशीतला पंडित होता, त्यांनी बघितलं, बहुतेक हेच मूल असेल की ज्याला भगवान भगवान म्हणतात लोक. आता एवढ्या लहान मुलाला जर कळत नसेल मी कोण आहे, तर हा परमात्मा कसला? मग आता एवढ्या लहान मुलाला काय सांगावं? म्हणून त्या पंडितांनी सांगितलं, अरे मी काशीहून आलो. काशीहून आलो हे ऐकल्यावर भगवंतांनी सांगितलं, ते तुमचं गाव झालं, तुम्ही कोण? त्यांनी सांगितलं, अरे हे अवघड चाललं, तुम्ही कोण म्हणजे? त्यांनी सांगितलं, अरे काशीतला मी एक ब्राह्मण आहे. भगवान म्हणाले, तो तुमचा वर्ण झाला, तुम्ही कोण? तुम्ही कोण? त्यांनी सांगितलं, अरे काशीतला मी फार मोठा पंडित आहे. भगवान म्हणाले, ते तुमची पदवी झाली, तुम्ही कोण असं विचारलं मी तुम्हाला, तुम्ही कोण? शेवटी बरीच उत्तरं देऊन जेव्हा भगवान तेच विचारायला लागले, तेव्हा त्या पंडितांनी भगवंताचा हात असा हातात घेतला, स्वतःच्या अंगावर ठेवून घेतला आणि तो हात आपटत तो पंडित म्हणाला, हा बघ, हा मी आहे. भगवान म्हणाले, ते तुमचं शरीर झालं, तुम्ही कोण? कारण भगवान विचारत होते स्वरूपावरून आणि तो बोलत होता उपाधीवरून. कसं जमायचं? भगवान विचारत होते स्वरूपातून आणि तो उत्तर देत होता उपाधीतून. भगवान म्हणाले, ते तुमचं शरीर झालं, तुम्ही कोण? शेवटी त्याला उत्तर सुचेना, तो गडबडून गेला, चिडचिड करायला लागला. आणि मग भगवान शांत झाले. भगवान म्हणाले, आधी स्वतःला ओळखायला शिका, मग माझी परीक्षा करायला या. आपण आपल्याला ओळखत नाही, भगवान कोण याची परीक्षा तुम्ही करणार काय?
आम्ही आम्हाला ओळखतो तो उपाधीनं ओळखतो, आम्ही आम्हाला ओळखतो ते अज्ञानानं ओळखतो. म्हणून अहम इदम रूपानं आम्ही स्वतःच्या संबंधानं काही आमची बुद्धी भ्रमित करून टाकली आहे. कारण देह आणि आत्मा यांचा इतरेतर अध्यास करतो, होतो आमच्या जीवनामध्ये.